लय जोरात मारली सर, लय जोरात लागलं हो. यस सर. मोरे तुकाराम बोबरवान. यस सर. कुमारी कलसेट्टी मेघा सुरेश. मोरे मीनाक्षी शिवाजी. यस सर. सर माझा नंबर घ्या पाठव. चंकापुरे शिवाजी व्यंकट. यस सर. मुल्ला नवाब हुजूर. यस सर. शेख हुसैन. यस सर. राठौर विलास. यस सर. स्वामी बसया. यस सर. स्वामी मलिना. यस सर. बिरादर नायनाथ. यस सर. स्वामी काशीराम. पाटील महेश. यस सर. कुमारी मेढके बीबी सुरजा. बिरादर जयराम विश्वनाथ. यस सर. देवते प्रकाश. भुसे शंकर वेंकट. कुमारी गोडके सुरेखा. पाटील आनंद. यस सर. जाधव होता कुवा. शिंदे कुंडली गोविंद. जाधव जेठलाल राम. यस सर. शांत मुलगा. चव्हाण विष्णू. सर. यस सर. मोरे अनुराधा. यस सर. शांत व्हायचं. शांत व्हायचं. तब्बल 25 वर्षानंतर पालक बनले विद्यार्थी पुन्हा त्या शाळेतील डेस्कवर आपल्या वर्गमित्रासमवेत मनसोक्त गप्पा मारताना, शिक्षक हजेरी घेताना विद्यार्थ्यांचा तोच खोडसरपणा आणि शिक्षकांची छडी अशी ही शाळा भरली आहे धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील तलमोड येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये. शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिकवण, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयावर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या गप्पांच्या ओघामध्ये सर्वजण इतके मोठे झालो हे सगळे काही विसरून गेले होते. माझं नाव कविता गुलाब चव्हाण आहे. मी आशा कार्यकर्ते आहे. आता 25 वर्षानं भेटलं तर छान वाटलं. आज खूप आनंद झाला मला हे बघून. खूप आनंद झाला. असा आनंद कधीच झाला नाही. आज 25 वर्ष झाले, पण आता आज हे बघून सगळ्यांना आनंद वाटतो. पुन्हा खोडसर मैत्रिणी भेटल्या तुम्हाला? नाही, पहिलं कष्टच आहे भेटायचं म्हणजे. काही मैत्रिणीसोबत तुमचं भांडण चालत असलेलं पाहिजे? भांडण पेंडणं काय नाही बघा. मीनाक्षी लक्ष्मण तीर्थकर. कसं वाटतं? अनुभव काय सांगा? छान वाटलं.
पुढं लेकरं तेच करणार आहेत आपले. मॅडम तीच शाळा, तोच गाव, तेच वर्ग, मैत्रिणी, तोच डेस्क. कसं वाटत त्या डेस्कवर बसल्यानंतर? छान वाटतंय. काय सांगाल या डेस्कची आठवणी? तेव्हा लहान होते, आता आता 41 वर्षाची झाले, हं. एक आई झाली. खूप छान वाटतं आज वर्ग भरल्यामुळे. मित्रमैत्रिणीसोबत भेटल्यानंतर काय छान आठवण? वाटलं सर. जुन्या आठवणी काय सांगाल? काय करायचंय तुम्ही? खोडकरपणा नव्हते सर. ना तुमची एक मैत्रीण म्हणाली की तुम्ही 8वी मध्ये खूप आगोपणा करायचा. कुठली म्हटली? तिचं नाव सांगा ना. नाही सर, आगोपणा नाही. पुन्हा त्याच शिक्षकांशी भेटल्यानंतर काय खूप छान आठवण? वाटलं सर. कलशेट्टी मेघा सुरेश. कसं वाटतं? अनुभव काय सांगाल? खूप छान होतं. कित्येक वर्षानंतर आम्ही शाळेमध्ये आलो आणि सगळ्यांची भेट होईल असं वाटलंच नव्हतं, पण हे झालेले एकदम छान. शोभा साळुंखे. छान वाटते शाळेत. माझं नाव अनुराधा मोरे. खूप छान वाटतंय शाळेत. काळे. मी रोहिणी चौधरी. मी आता सध्या नाशिकला राहते. माझे मिस्टरचे नाव रेणुकादास, माझ्या सासरचं गोरे आहे आडनाव. पण मला इथे आल्यानंतर खूप चांगलं फील झालं. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. निमित्त होतं उमरग्याच्या तलमोड येथील माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचं. 1999च्या 10वीची बॅच म्हणजे जवळपास 25 वर्षानंतर जमलेले हे सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी दिनांक 9 फेब्रुवारी रोजी रविवारी ही माजी विद्यार्थी आणि सेवानिवृत्त शिक्षक अशी शाळा भरली. 25 वर्षानंतर मी विद्यार्थी झाला हा आनंद गगनात मावण्यासारखा आहे. आणि विशेष करून मी ज्या शिक्षकाच्या हाताखाली शिकलेलो आहे त्यांच्यासोबत मी सेवा देखील केलेली आहे. शिंदे सर म्हणा किंवा साळुंखे सर असतील, अतिशय प्रेमळ स्वभावाचे आणि लाडानं मला समजून घेणारे शिंदे सर व्यवस्थितरित्या मला मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. तुमच्या वर्गमित्रांनी सांगितलं की तुम्ही जेवढं खोडकरपणा केलात वर्गामध्ये, आज तुम्ही मुख्याध्यापक बनून विद्यार्थ्यांना शिस्त घडवता. हे काय प्रकार? ताळमेळ जमत नाही सर. नाही, मी त्यावेळेस खोडकरपणा कधीच केलेलो नाही आणि मी शांतच होतो त्यावेळेस. तुमच्या बरेचसे गुपित तुमच्या वर्गमित्रांनी सांगितले. आणि गुपित जे वर्गमित्राला जेवढे माहीत राहते तेवढे कुणाला पण माहीत राहते. हे एक स्वप्न आहे. जसं व्हॉट्सअपवरती ग्रुप निर्माण झाला आणि चाहूल सुरू झाली, माहिती झालं की 25 वर्षानंतर आपण सर्व वर्गमित्र एकत्र येणार आहोत. आनंद खूप झाला, मनाला खूप चांगलं वाटलं. आणि आपण आता इतक्या वर्षानंतर आपण कुठे जॉबवरती असतो, कुठे बिझी शेड्यूल असतं, ते सर्व मी सोडून दिलं. आणि मग एकच विचार मनामध्ये आला की आपण हे 25 वर्ष मायनस करायचे आणि जे 10वी मध्ये आपण होतो 15-16 वर्षाचे, तिथंच आपल्याला जायचं आहे. जग कितीही आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न करू द्या, आपल्याला तिथं थांबायचं नाही, आपल्याला मित्रांना भेटायला जायचं आहे. म्हणून मी इथं आलो. खूप छान वाटतंय. आणि हा आजचा दिवस म्हणजे माझ्यासाठी तोच आहे. 25 वर्ष मायनस करून आला आणि मी 15 वर्षात तसंच मला जगायचं आहे. तो आयुष्य आणखीन मला ते अनुभवायचं आहे. मी इथं बसल्या बसल्याच मी एक 4 ओळी आठवली मला आणि मी ती लिहून काढली कागदावरती. लोटून गेला 25 वर्षाचा काळ, लोटून गेला 25 वर्षाचा काळ, आता इथे भेटल्यानंतर परत जन्माला आलं माझ्या मनामध्ये ते बालपणीचं शाळेतलं बाळ. स्वामी, मी भारत पोस्ट कंपनीमध्ये काम करतो आणि प्रथमतः मी माझ्या 2-3 मित्राचे धन्यवाद मानतो. तुकाराम मोरे, हुसेन शेख आणि विराज सर यांनी खरंच आम्हाला वाटलं नव्हतं की या मित्रांची सगळ्यांची आम्हाला अशी भेट होईल किंवा असं आम्ही एकत्र भेटू. ज्या वेळेस आम्हाला व्हिडिओ कॉल आला या मित्राचा, मित्र आश्चर्य झालं की आणि काही जणांचे चेहरे कसे होते आणि आज कसे आहे. एकेका मित्राला मी ओळखलं पण नाही. म्हणलं अरे खरंच कसं काय एवढा बदल झाला आपल्याला असं वाटलं. आणि आमच्या मैत्रिणी पण खूप छान होत्या. त्यावेळेस आम्हाला लाज वाटायची त्यांना बोलायला. सर आता मैत्रिणीला बोलायला लाज वाटत नाही, भीती वाटत नाही? आता नाही, आता असं वाटायला लागलं ते खरेच आपले ते मित्र होते, चांगलं बोलत होते आपल्याला, पण आपण बोलू शकलो नाही त्यांना असं वाटत. आता झालं सर बोलणं? आता बोलणं झालं. मला असं वाटतं सर अजून पण घाबरता तुम्ही? तसं नाही सर. हुसेन वलीसाब शेख, श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचा
माजी विद्यार्थी 1999 बॅचचा माजी विद्यार्थी आहे मी. आम्हाला या शाळेतून बाहेर पडून 25 वर्ष झाली. आणि योग असा आला की आम्हाला गेट टुगेदर करायची कल्पना सुचली 25 वर्ष झाल्यामुळे, आणि आमची सुचलेली कल्पना सत्यात उतरली आणि आम्ही सगळे एकत्र जमलो. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. आम्ही ज्यावेळेस शाळेत शिकायचो त्यावेळेस जो आमचा खोडसाळपणा म्हणा हे म्हणा तेच दिवस आज आम्हाला आठवलं. यावेळी माजी शिक्षक पितळे सर, शिंदे सर, साळुंखे सर, मुख्याध्यापक जाधव सर आदींसह मोठ्या संख्येनं माजी विद्यार्थी या कार्यक्रमाला हजर होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माजी विद्यार्थी हुसेन शेख, तुकाराम मोरे, विराज मोरे, आनंद पाटील, महेश पाटील, नागनाथ बिराजदार, मेघा कलशेट्टी, शोभा साळुंखे, रोहिणी चौधरी, अनुराधा मोरे, मीनाक्षी मोरे, सुजाता मोरे आणि मीरा घोडके आदींनी विशेष परिश्रम घेतले होते. विद्यार्थ्यांनी ऐकायचं. आता सगळेच लेकरवाळे झाले. आता आम्ही आजोबा झालो, तुम्ही बाबा झालो, काही जण आजोबाही झाले असतील. मेला एक ऐकून घ्या, त्यावेळेस फक्त विद्यार्थी होतो. आता कोणी आईची भूमिका करतंय, कोणी वडिलाची भूमिका करतंय, कोणी इनिवही झाले असतील. आणि हे राहतं गाडगं आहे, होणार आहे, असं चालणार आहे. आणि हेच समाजाचं ऋण आहे. आपल्याला विद्यार्थी दशेतून 3 प्रकारचे ऋण द्यायचे आहेत: गुरु ऋण, पितृ ऋण आणि समाज ऋण. गुरु ऋण म्हणजे काय करणार तुम्ही पुढे भावी गुरु होऊन इतरांना ज्ञान देणार. तुम्हाला जी माहिती आहे ते इतरांना सांगायचं म्हणजे गुरुच नाही. पुन्हा पितृ ऋण, आता जवळपास पितृ ऋणातून तुम्ही मुक्त झाले वाटायला लागलं मला. कारण आई वडील व्हायचंच म्हणजे पितृ ऋण आहे, वडिलाचं ऋण. मुलं जन्माला घालायचं, त्यांना शिकवायचं, त्यांचा व्यवस्थितपणा लावायचा, हा पितृ ऋण. त्यातूनही आपण मुक्त झालो. आता एक राहिलाय समाज ऋण. प्रत्येकाला हे 3 ऋण घेऊन जन्मावं लागतं. तुम्ही मी सगळेच समाजात जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा 3 ऋणाने आपण जन्म घेतो. ते 3 ऋण फेडायचे आहेत. शेवटचं ऋण समाजाचं ऋण आहे, सगळ्यात महत्वाचं ऋण आहे. समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आपण आपल्या स्वतःसाठी तर करणारच आहोत, आपल्या मुलांसाठी करणार आहोत, पण समाजासाठी सुद्धा काहीतरी करणं गरजेचं आहे. आणि हेच आज आपल्याला विराजच्या रूपाने दिसत. आम्ही विद्यार्थीच होतो, नंतर आम्ही शिक्षक झालो, आईवडील झालो, मुलं जन्माला घातली, मुलांची लग्न केली, त्यांची लेकरं घेऊन आज हे लेकरं यायला लागले. बरेच विद्यार्थी अजूनही आगाऊपणा सोडले नाही सर, हजेरी घेताना उलट. आता ते कसं असतं, जन्मजात एक अंगभूत गुण आहे. सगळे सारखे नसतात. समाजात कोण पुढाकार घेऊन इतरांची मदत करतो, बऱ्याच गोष्टी सगळे गुण नैपुण्य असा हा वर्ग आहे. प्रतिनिधी सचिन बिद्री, उमरगा, धाराशिव, NTV न्यूज मराठी.